अंमली पदार्थाच्या संदर्भाच्या लक्षवेधीमध्ये काल एक एलक्यूच्या माध्यमातून मी हा प्रश्न विचारला होता आणि कालपासून आजपर्यंत हे सोशल मीडियावर ज्यावेळेस गेलं मला अनेक लोकांचे कमेंट्स आले, अनेक लोकांचे मेसेज आले आणि ही आता जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की याची जागृतीचा कार्यक्रम पोलीस विभागाच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजेसमध्ये केला जातो। पण आपल्याला माहित आहे की शाळेकरी विद्यार्थी असतील किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील, या लोकांना कोणती गोष्ट चांगली सांगितली तर लवकर जात नाही, पण एखादी गोष्ट खराब असली तर ती लवकर जाते। आणि याचा सगळ्यात मोठा सोर्स जर कोणता असणार, या जाता याचा प्रसार जो ड्रग्सचा किंवा एमडीचा जो प्रसार करून राहिला, हे सगळ्यात मोठा जर याचा कोणता सोर्स असणार तर ते आजकालचे सिनेमा आहेत, वेब सिरीज आहेत। आणि मोठ्या प्रमाणात जसं साहेबांनी सांगितलं, जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की इन्स्टाच्या माध्यमातून याची विक्री होते, इन्स्टामध्ये याचे रील्स तयार होतात, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं वेब सिरीज आज जर मी 50 असे पिक्चर सांगू शकणार की ज्याच्यामध्ये या सगळ्या ड्रग्स घेणं, एमडी घेणं याला ग्लोरीफाय केलेलं आहे। कसं घेतात याचे ट्रेनिंग सेंटर्स आजकाल वेब सिरीज झालेले आहे, पिक्चर झालेले आहे। तुम्ही एखाद्या 4थी 5वीच्या मुलाला सांगा की ते स्मॅक कसे घेतात, त्या पावडरच्या लाईनी कसे करतात, ते आपल्या टॅल्कम पावडर काढून ते काढणे त्याच्या लाईनी तयार करून ते दाखवतात। म्हणजे हसायची गोष्ट नाही, पण ही सिरियस गोष्ट आहे। म्हणजे मी तुम्हाला माझ्याच परिवारातलं एक उदाहरण सांगतो की त्याला सांगितलं कसं गंमत म्हणून ते खेळत होते आणि टॅल्कम पावडर टाकून तो लाईन तयार करत होता। आणि या सगळ्या गोष्टी फार सिरियस आहेत, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। अभिव्यक्त स्वतंत्रता याच्यात आपण त्या वेब सिरीजवरती, पिक्चरवरती कारवाई करत नाही, सिनेमांवर कारवाई करत नाही, पण ज्या सिनेमांमध्ये या प्रकारच्या विषयांवर, ड्रग्सवर, दारूवर, याच्यावर ज्यावेळेस या सगळ्या प्रकारचं ग्लोरीफाय केलं जातं, ते बघतात हिरो कसा ड्रग्स घेतो, हिरो कसा ड्रग्स घेतल्याने जास्त त्याला एनर्जी येते। आपण आज सगळ्या बाहेरच्या चर्चा ऐकले तर हे जे फिल्म स्टार किंवा हे जे यांच्यामध्ये इतकी एनर्जी काय तर हे ड्रग्स घेतात, असं विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये या चर्चा आहेत। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या हे जे ग्लोरिफिकेशन कुठेतरी बंद झाले पाहिजे। याचा सगळं जे पिक्चरायझेशन जे होत आहे, याच्यात जे पिक्चरांमध्ये दाखवत आहे, वेब सिरीजमध्ये दाखवत आहे, हे कुठेतरी 100% याच्यावर अंकुश आणलं पाहिजे। आणि माझा हाच प्रश्न आहे की आपण या सगळ्या या प्रकारच्या वेब सिरीजवर, या प्रकारच्या सिनेमांवर आपण अंकुश आणणार काय? सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो योग्य मुद्दा आहे आणि हे खरं आहे की अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आणि अलीकडच्या आपल्या युवकांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की इट इज कूल, तर हे कूल आहे असं त्यांना वाटतं आणि हां व्हेरी कूल आहे असं वाटतं आणि त्यातनं या अडचणी तयार झालेल्या आहेत। पण अर्थातच त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला किती गदा आणता येईल हा देखील एक प्रश्न आहे, कारण शेवटी समाजातलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून होत असतो। पण आता एक गोष्ट निश्चित आहे की ॲटलिस्ट त्यांना वॉर्निंग तरी द्यावी लागते। अशा प्रकारचा एखादा सीन त्यांना दाखवायचा असेल तर त्याच्यापूर्वी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की धूम्रपान करणे, ड्रग्स सेवन करणे, दारू पिणे हे योग्य नाही, अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी वॉर्निंग द्यावी लागते। मात्र आज ऑफ हँड या ठिकाणी याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल हे सांगता येणार नाही, पण मी सांस्कृतिक कार्य विभाग आणि आपला DGIPR या दोघांना सांगून आपल्याला या OTT प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेब सिरीज आहेत त्यांच्याशी बोलून आणि काही त्यांना जाणीव जागृतीच्या दृष्टीनं अधिक करता येईल का, आणि मला असं वाटतं आपण त्यांना रीच आउट केलं तर तेही आपल्याला रिस्पॉन्ड करतील, कारण तेही या समाजाचे भाग आहेत। त्यामुळे तशा प्रकारे काही त्यांच्याकडनं जाणीव जागृतीचं काम करता येईल का असा प्रयत्न आम्ही करू।